चला धन्यवाद सोमनाथजी खाडे सर, ज्यांचं 2 दिवस आम्हाला या ठिकाणी समालोचन ऐकायला मिळालं. अत्यंत सुंदर काहीतरी त्यांच्याकडून देखील आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आणि आता या ठिकाणी त्यांचा सन्मान आपण करू. मी मोरिया ग्रुप वराडे संघाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सोमनाथजी खाडे सर, ज्यांची जन्मभूमी शहापूर आहे परंतु कर्मभूमी आपली बदलापूर आहे, असे सोमनाथजी खाडे सर याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. आपला बहुमूल्य वेळ खाडे सर आम्हाला दिला या 2 दिवस स्पर्धेसाठी. या मागचा मानद मॅच सनद घरत ठरतो. या मागचा मानद मॅच या अगोदर जो सामना पाहायला मिळाला बेडशीळ आणि जोबेलीपाडा, तो या ठिकाणी आपण देणार आहात. चला आपण मानद मॅच स्वप्नीलला देणार आहोत, ज्याने टर्निंग पॉइंट झेल टिपली डेडिकेट केलं जाईल. या आपण बाराचा मॅच देऊ आणि त्यानंतर लगेचच सन्मान या ठिकाणी प्रमोदजी देशमुख साहेबांना विनंती करू. उपसरपंच आपण या आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक सन्माननीय खाडे सर यांचा या ठिकाणी सन्मान करू. पहिला बॉलवरती चौकार आलाय. जोबेलीपाडा टीमच्या एका प्रतिनिधीला विनंती राहील की आमच्याशी संपर्क करा. सन्मान या ठिकाणी अगदी आपण पाहतोय होतोय. ओ ऑन साइडला वड स्ट्रोक विशाल भारतीच्या अगेन्स्ट भूषणच्या बॅट मधून दुसरा धमाका. चौकारानंतर षटकार. 10 का दम दाखवत असताना बॉल सीमा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. श्रीपत कडालीला हालू देखील दिला नाहीये. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दार षटकार पाहायला मिळालेत. एक चौकार. धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे चालली आहे. सध्याच्या घडीला मी मगाशीच उल्लेख केला की जांताराच्या क्रिकेट क्लब शील्ड हा संघ देखील भन्नाट इन्फॉर्म मध्ये चांगली कामगिरी करतात. भूषणला तुम्ही पाहतायत स्वतः संघनायक आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल टीम शील्ड संघाला. फलंदाज बाद. डीजे ऑपरेटर सुद्धा सध्या इनॅक्शन मध्ये असेल. रोहित चिपळे. नक्कीच ते कॉल वरती बिझी आहेत. क्या बात आहे. त्यांना देखील भरपूर महत्वाचे इम्पॉर्टंट कॉल येतात. सन्मान वैभव गाबण यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत. 16 धावा 16 रन. पहिला धक्का या धावसंख्येवरती या ठिकाणी लागलेला आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय थेट. हो बॅटची कडा मागे चाललाय. संपर्क व्यवस्थित नाहीये. हितेश बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आणि आता एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दोनच षटकांचे मॅच असणारे. काल देखील आपण 2 षटकांचा सामना पाहिलेला आहे. कुळगाव या संघाने काल बाजी मारली. तो संघ पहिला जो मात्र या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. आज आम्हाला दुसरा संघ मिळेल. उद्या तिसरा आणि परवा चौथा असे संघ आम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. हितेश देखील
यावेळेस आपण पाहतो वेट अँड वॉच क्रिकेट. लाईन त्याने रीड केली आहे आणि बॉलला पाठवलंय सरळ ऑन साइडला. बिग 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 लॉंग वे धमाका षटकार. फलंदाजाने हे ठरवलंय सिंगल डबल ही धावसंख्या घ्यायची नाहीये. डॉट बॉल आला तरी चालेल. या अगोदरचा डॉट होता त्यानंतर षटकार हितेच्या बाट मधून आलाय. धावसंख्या धाव फलकावरती 3 षटकार 1 चौकार 22 धावा. धाव फलकावरती आपण पाहतो एका विकेटच्या बो बदल्यात 22 महागडी गोलंदाजी आहे. भोज संघाने पहिला सामना दिमागदार पद्धतीने जिंकला. दुसरा सामना अलगद खिशात टाकला आणि आता हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. त्यामध्ये गोलंदाजी थोडीशी महागडी राहिली आहे परंतु अजून वेळ गेलेली नाहीये. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होतीये. योगेश पाटील चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतो रजनीमध्ये योगेश पाटीलने देखील केलेली आहे. रातो के कातिल योगेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. राऊंड स्टंप हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. वेगाला प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय बॉल सीम बापार लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना आणखीन एक धमाकेदार षटकार. या विभागामध्ये भरपूर दूर वळून आलो असेल तरी सुद्धा या मॅच मध्ये धमाका आपला या ठिकाणी पाहायला मिळेल. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे भी नहीं. इलाका किसी का भी हो धमाका हमारा ही होगा. क्या बॅटिंग करतात. 28 धावा 28. आणखीन एक चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक जज करतात विशाल भारती. फलंदाज होईल बाद. धक्का लागेल दुसरा. टीम शीळ संघाला फलंदाज बाद. फलकामध्ये 28 धाबत संख्या आपण पाहिली तर भरपूर वेगाने पुढे निघून गेलेली आहे. पहिले षटकात 22 या षटकामध्ये अद्यापर्यंत 6. जर शेवटच्या 4 चेंडूमध्ये काही चमत्कार घडला तर कुठे धाबत संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न टीम ओम कोंडेश्वर भोज संघ देखील करेल. या ठिकाणी आपण पाहतोय बेस्टामिक स्ट्रोक यश देशले आपण पाहतोय चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. मागच्या मॅच मध्ये त्याच रिझन मध्ये यशने देखील एक अप्रतिम झेल टिपला होता. 29 शेवटच्या अंतिम 3 बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला हितेश नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत. चांगला स्ट्रोक हितेशचा. हा देखील बॉल या ठिकाणी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तोपर्यंत फलंदाज होईल बाद. धक्का तिसरा लागेल टीम शीळ संघाला 29 या धाव संख्येवरती. ते 29 आणि आता एक चांगली सन्मानजनक धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती संभाजी महाराज क्रीडानगरी दहिवली आपण पाहतो आणि या क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळा आदरांजली चषक 2026 पर्व आहे.
मोरया ग्रुप वराडी जयनुमान ग्रामस्थ मंडळ वराडी गाव याच्या वतीने ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहणार आहोत. 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा कालावधी आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि आता या दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. ओ क्या बात आहे. नो बॉल. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज योगेश पाटील सर राहिलेला. कदाचित त्याला माहिती आहे समोर उंच पुरा फलंदाज आहे अमोल आणि त्याला त्याही पेक्षा उंच चेंडू टाकण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे. दो बॉल एक्स्ट्रा बळील 3-0 30. ओ वेगवान चेंडू टाकण्यात आला. ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 कंप्लीट. सेकंडचा कॉल जरूर होता परंतु या ठिकाणी थांबवण्यात आलाय. 1च धाव मिळेल. एकावरती समाधान वैत्य करावा लागणार आहे आणि आता शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत या डावातील. कारण 2 षटकांची मॅच शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स हवा असतो आणि तो मात्र दिलाय पहिल्या सत्रामध्ये टीम शील्ड संघाने. शेवटचा बॉल आणि इथे पडल्यानंतर थोडासा चेंडू स्विंग झाला आणि स्विंग होत असताना या ठिकाणी 2 तिसऱ्या धाबेचा प्रयत्न. फलंदाज बाद. पलतील 2 32 धाबा बनलेले आहेत. 16ची टीमला या मॅच मध्ये. बाद 34 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. सलामीची जोडी लगेच आपण मैदानामध्ये पाठवायची आहे कारण सामना हा शेवटचा आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ किमान 1 पारितोषिकाचा हकदार या स्पर्धेमध्ये बनेल. आज आराम बुबेरे ॲज अ ऑफिशियल म्हणून आपण पाहिलं आणि विष्णू शिंदे सर या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. सलग 4 दिवस आपल्याला अंपायर्सच्या भूमिकेत पाहायला मिळतील. डान्सिंग अंपायर आहेत. बारा बॉल आणि 34 धावांची गरज दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. चर्चा करत होतो आपण या स्पर्धेची. 4 दिवस ही स्पर्धा आदरांजली चषक 2026 हे पहिलं पर्व आपण पाहतोय आणि अभिमानाला सांगायला आवडेल की या पर्वाचा गर्व आम्हा सर्व वराडकरांना असणार आहे. कारण पहिल्या वर्षात अत्यंत सुंदर आणि नीटनेटकं आयोजन या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. कोणत्याही गोष्टीची कमी जाणवली की लगेचच संपूर्ण आपण पाहिलं तर ऑल टीम या ठिकाणी अतिशय मेहनत करते. विशेष कौतुक सर्वांचंच केलं पाहिजे. 12 बॉल आणि आता विजयासाठी 34 धावांची गरज या माझं टार्गेट आहे. 34 धावा बनवाव्या लागणार आहेत. म्हटलं जातं ना कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. असेच प्रयत्न सध्या टीम ओम कोंडेश्वर भोज टीमला करावे लागणार आहेत. चला आघाडीचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती भूषण. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल. जशी सुरुवात भूषणने केली आहे त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना शंकर पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटक.
च्या सामन्यात देखील विष्णू शिंदे सरांनी डान्स केला पाहिजे. तुमचे 200 रुपये ऋतिक कुंडिलकर यांच्याकडे जमा आहेत. लक्षात असू द्या. आम्हाला माहिती आहे तुम्ही गौतमी पाटीलला देखील लाजवता, परंतु अजून अशी काही ठसकेबाज लावणी आलेली नाही आहे. जरा रोहित चिपळे जरा एक लावणी येऊ द्या, मला जाऊ द्या ना की घरी. गोलंदाज सज्जा. ओ ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये बॉल चालला. एक सिंगल, एकच मिळणार आहे. शांत क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय त्यानंतर एक घेतली आहे, कारण आता योगेश पाटील शंकर पाटील ही बंधूची जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुषार शेलार जे भिनार पाड्याचे आहेत, तुषार शेलार त्यांच्या वतीनं संपूर्ण भोज टीमला देखील शुभेच्छा येतात. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर हरीश भारती यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. खरं तर आज हरीश भारती प्रचंड खुश आहेत. तुषार शेलार यांच्या वतीनं ऑल भोज टीमला शुभेच्छा. बाटची कडा, फलंदाज होईल बाद. परतावा लागणारे बॅट्समन योगेश पाटीलला धक्का पहिला लागेल. रस्त्याच्या पलीकडेच त्यांचं घर आहे. काय इकडे झोपायला आलं तरी काय हरकत नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट आणि आता एक सिंगल देखील आलेले. विकेट मिळाली आहे. ओ बॅटची कडा मागे पुन्हा एकदा, हा देखील फलंदाज माघारी पडतील. पहिल्या बॉलवरती शंकर पाटीलच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की भोज संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल, शिरकाव करेल, चांगली फाईट देईल टीम शील्ड संघाला, परंतु आता बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत भूषणने. फलंदाज बाद. बघा विष्णू शिंदे सरांची ही अदाकारी पाहायला मिळते. जर डीजे मास्टर साताऱ्याची गुलछडी असेल तर लावा, कारण हे तिकडचेच आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. ओदिक स्टंप भूषण अडबा पाटणी ऑन साइडला आपण पाहतो. चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय डीप मध्ये. एकच धाव मिळणार आहे. एकही नाही, कदाचित धाव घेतली जात नाही. सिंगल डबलला शंकर पाटील यांच्या डिक्शनरी मध्ये स्थान नाही आहे. आणि खरं तर त्यांना माहिती आहे पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता सिंगल डबल मी का घेऊ. 34 धावांची गरज. शेवटचा बॉल आहे, त्यांनी हेच सांगितलंय. एक मेसेज दिलाय, चौकार षटकार आला तरी चालेल, परंतु सिंगल डबल आम्ही घेणार नाही आहेत. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. चांगली गोलंदाजी आहे. टाळ्यांचा या ठिकाणी कडकडाट होतो, कारण कौतुकास्पद कामगिरी सध्या भूषणने केली आहे. ज्या भूषणने डावाची सुरुवात बॅटिंग मध्ये देखील धमाल केली आहे आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल करत असताना फक्त केवळ 7 धावा डाव फलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता विजयासाठी गरज असणारे ती 6 बॉल 27 धावांची गरज. छडी थोडीशी बाजूला ठेवा,
ते उद्या आपण उद्या संडे, उद्या अनेक नवीन नवीन वारे त्यांच्या अंगात येतील, कारण संडे असल्यानंतर प्रेक्षक असतात. प्रेक्षक म्हटलं तर या स्पर्धेचा मुख्य राजा माणूस अनेक मान्यवर देखील या क्रीडानगरीमध्ये येतील. आणि उद्या काही ठुमके आणि ठसकेबाज लावणीचा अंदाज तुम्हाला येईलच उद्या. विष्णू शिंदे सरांचा 6 बॉल 27 धावांची गरज करावा. पहिलाच बॉल त्याला उडवलाय, कदाचित हा चेंडू बेंडशील गावातून हाणावा लागणार आहे. बॉल चाललाय सीमा पार, एक जबरदस्त प्रहार, धडाके बंद, धडाकेबाज, बिग 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 लॉंग षटकार. फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो मागच्या षटकात देखील भूषणचं भव्य स्वागत, या षटकामध्ये गोलंदाज सचिनचं देखील भव्य स्वागत. परंतु प्रत्येक बॉलला या ठिकाणी बाहेर पाठवावंच लागणार आहे. संघाची धाबसंख्या फलकावरती 13, विजयासाठी 34 धावांची गरज आहे. म्हणजे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता उर्वरित 5 बॉल आणि 21 धावांची गरज. वड मॅच. गोलंदाज सचिन, स्ट्रायकिंगला शंकर पाटील, सज्जत. गोलंदाजावरती जितका दबाव तितकाच दबाव फलंदाजावरती आहे. ओ चॉप करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, आउटसाइड द ऑफ चेंडू टाकण्यात आला आणि आता एक्स्ट्रा मिळेल. चला नो आर्ग्युमेंट. आणि आता अत्यंत सुंदर डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी आपण पाहतोय यष्टी रक्षकाने जे सांगितलं, जो मेसेज दिला तोच या ठिकाणी गोलंदाजाने कंप्लीट केला असं म्हणायला हरकत नाही आहे. कदाचित त्याने असं सांगितलं असेल की व्हाईट बॉल नको, पण व्हाईट बॉलच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न जरूर कर गाईडलाईनच्या आतमध्ये, परंतु थोडस बाहेर दिशेपासून फरकटला. 5 बॉल आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये. कदाचित 5 चौकार 3 षटकार नितांत गरज राहील या मॅच मध्ये. क्या बात आहे. सिली मिड ऑफ ला या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलं क्लोज, जेणेकरून एखादा फटका या ठिकाणी कसा वाचवता येईल हे प्रयत्न. आणि इथे फलंदाज होईल बाद. क्वाड बिहाइंड शंकर पाटील फर्स्ट सेकंड थर्ड आयटम मध्ये झेल टिपला अमोलने आणि इथे धक्का लागेल तिसरा टीम ओम कुंडेश्वर भोज टीमला. फलंदाज बा शंकर पाटीलला मी तर म्हणेन कोणत्याच बॅटरची साथ लाभलेली नाहीये. प्रत्येक जण तू चल मैं आया असं समीकरण आपण पाहिलं. योगेश, विकास, प्रथमेश आणि आता शंकर सुद्धा या ठिकाणी. प्रथमेश जरूर मैदानाच्या आतमध्ये. उद्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस, अर्थातच रविवार 11/1/2026. पहिला सामना एक्स्ट्रा हाफचा श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली वर्सेस कोंडेश्वर धामणवाडी हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर लगेचच शिवशंभो सोनावळे वर्सेस स्वर्गीय प्रकाश पंडे बेंडशील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर रेग्युलर गटाच्या ज्या मॅचेस आहेत 8 संघ, एका बाजूला अंबई असेल, दुसऱ्या बाजूला जय गौलोबा द्वारली, दुसरा सामना जांताराजा बदलापूर, श्री गणेश मिताली 11 कासगाव, गावदेवी क्रिकेट संघ करवई, राज क्रीडा मंडळ कुळगाव, जय हनुमान जोवेली आणि विनय 11 कोसगाव या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या देखील यायला विसरू नका. ऑन ड्राईव्हचा फटका एक मिळेल. आता सिग्गलने काही काम होणार नाहीये. जवळ जवळ शिल्ड संघाने एक पाऊल पुढे टाकण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आजचा खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे. जो संघ आपण पाहतोय सुरुवातीला पहिल्या मॅच मध्ये त्यांना बाय मिळाली, तो एक त्यांचा बेनिफिट
त्यानंतर सेकंड राऊंड मधून बाणकिवली संघाला त्याने बीट केलं आणि आता थर्ड राऊंड मध्ये कोंडेश्वर भोज टीमला देखील या ठिकाणी आपण पाहतो अक्षरशः डॉमिनेट करत असताना या मॅच मध्ये, कारण 3 बॉल 19 धावांची गरज आहे. जरी 3 बॉल 3 षटकार आले तरी 18च बनू शकतील. या ठिकाणी कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कबसला पण पाहतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. 4 मिळून आता उपयोग नाहीये, कारण वेळ गेली, सत्ता गेली, त्यानंतर शानपण सुचलेलं काही कामाचं नसं असं म्हटलं जातं. आणि आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. येणारे चेंडू शिल्लक 2 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. ऑन साइडला हा देखील स्ट्रोक बिग स्टामिंग होता झेल टिपले भूषणने आणि फलंदाज होईल बाद. भोज टीमला आणखीन एक धक्का. एकदा सकाळी ठीक 9:30 वाजता या ठिकाणी भेटणार आहोत. 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9:30 पर्यंत पहिला चेंडू क्रीडानगरीमध्ये पडेल याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची आहे. या ठिकाणी शेवट गोल केलाय तो मात्र गोलंदाजाने आणि सामना जिंकलाय. जाणता राजा क्रिकेट क्लब शील्ड या संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 40 ग्रामीण संघातून टॉप 5 मध्ये जाणारा आजच्या दिवसातील हा दुसरा संघ. काल कोळगाव, आज शील्ड, उद्या देखील आम्हाला एक संघ मिळेल आणि परवा देखील आम्हाला 2 संघ एकंदरीत मिळणार आहेत. या मागचा मानद मॅच आपण देऊ ज्याने अप्रतिम धमाकेदार बॅटिंग से याला विनंती करा. रोहित आपण